गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे 9 ऑगस्ट आणि आज 9 ऑगस्ट म्हणजे तुम्हाला माहितीच असेल काय. 9 ऑगस्टला म्हणजे आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो. सर्व ठिकाणी म्हणजे आता सर्व ठिकाणी आदिवासी दिन साजरा केला जातो असं. तर मी आता तलारीला जाणार आहे. तिथे एक दीप अकॅडमीकडून एक तिथे पण प्रोग्राम आहे. तिथे पण म्हणजे कोणते तरी DJ रॉक आहेत. ते मला वाटतं की त्यांनी पण खूप चांगले म्हणजे काम केलेलं आहे असं. आणि कशी त्यांची रॅली आहे ती पण बघू असं आहे. कारण की मी दीप अकॅडमीला होता 1 महिने असं मी काढले असतील. तिथे लेक्चर ना एवढे जबरदस्त असतात ना, काही सांगू नको तुम्ही. म्हणजे ते आपले सत्यवान सर आहेत ना, बाप रे, म्हणजे तुमचे असं जबरदस्त जोश भरतील ना, काही सांगू नको असं. मला लेक्चर एक नंबर आवडतात आणि फिजिकल पण एक नंबर आहे तिथे. म्हणजे बाकी अकॅडमी आहेत पण त्या मानाने माझी म्हणजे मी गेलेला मला एक्सपिरियन्स आहे ते अकॅडमीचा. म्हणून मी सांगतो म्हणजे दीप अकॅडमी ही एक की पालघरमधले ती नंबर 1 दीप अकॅडमी आहे सर. तर तुम्हाला पण कोणाला पोलीस काय बनायचे असेल ना, तर आपल्याकडे तलासरीमध्ये पण आहे, डहाणूला तिथे पण आहे आणि अजून नवीन त्यांनी कुठे पालघरला बनवले आहे. ती अकॅडमी तुम्ही जर जॉईन केली आणि म्हणजे तुम्ही मेहनत केली ना, तर मी म्हणजे तुम्हाला सांगतो की पहिल्या भरतीमध्ये तुम्ही लागून जाणार. एवढी भारी लेक्चर आहे. मला तिथले लेक्चर खूप आवडतात. मी म्हणजे नव्हतंच नाही सांगत, कारण की मी तिथे गेलेलं आहे. मी खरोखर अनुभव घेतला आहे. कारण की तिथे फिजिकल खूप भारी आहे, लेक्चर पण खूप भारी आहे आणि तिथे एवढे मुली एवढे म्हणजे सांगू नको. आता तर एवढे मुले झालेत ना पोलीस. बाकी अकॅडमीमध्ये तुम्ही जर कंपॅरिझन केले तर जास्तीत जास्त दीप अकॅडमीची मुले ना हे आहेत आपले पोलीसमध्ये. आणि मला पण वाटते का म्हणजे जास्ती काही बोललं नाही तरी पण तुम्हाला माहीत आहे आपली फेमस दीप अकॅडमी. तर तुम्हाला पण म्हणजे काय व्हायचं असेल तर तुम्ही जा. खरोखर मी माझे बोलल्याने तुम्ही असं वाटत असेल काय काय हा म्हणजे ते अकॅडमीला राहिला म्हणून त्यांची तारीफ करतो, असं काय नाही. तुम्ही खरोखर जाऊन प्रत्यक्ष बघाल ना, तेव्हा तुम्हाला माहीत पडेल. आणि तिथे आपले अनाथ वगैरे आहेत ना, त्यांना फी सूट असेल असं मला वाटतं. असेलच असं मला वाटतं. आणि तिथे बापू सर पण आहेत आणि ते पण बापू सर आणि त्यावेळेस अतुल हां, तो आता मीरा बेंद्रला आधी तलाठी होता. तिथे सर्वच मी सांगतो ना म्हणजे ऑलराऊंडर असतात तिथे. तिथे गेल्याने म्हणजे ऑलराऊंडर बनता येते. जर तुम्हाला वाटत असेल काही काय माझ्याने काय माझी काही स्टडी नाही, माझे ग्राउंड नाही, तुम्ही एकदा नक्की तिथे जाऊन बघा. नंतर तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्ही एक भरती तरी देऊन बघा तिथे गेल्यानंतर. मग नंतर तुम्हाला समजेल दीप अकॅडमी काय असते ते. तर खाली म्हणजे नंबर देतो, तुम्हाला जायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा त्या सरांशी. एक सत्यवान सर आहेत आणि बापू सर आहेत. तर चला आता आपण डायरेक्ट जाऊ तलासरीला आणि तलासरीला बघू दीप अकॅडमीची रॅली कशी आहे. A few moments later.